कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोल अद्वैत, आत्या कुठे आहात तुम्ही? मी बाहेर केमिस्ट कडे आले। काय झालं बोल ना। आत्या, रुपाली मात्र घराबाहेर पडणार आहे। मनोरमा आजींच्या अस्थी मिळवण्याची ही एकच संधी आपल्याकडे आहे। केतकी काकूंनी रुपाली मात्रेला फोनवर बोलताना ऐकलं, ती कोणाला तरी भेटणार आहे आणि आणि भेटून ती मनोरमा आजीच्या अस्थी नष्ट करणार आहे। पण त्या आधीच आपण अस्थी मिळवूयात। आणि मला असं वाटतं रुपाली मात्र अस्तिकालाच भेटणार आहे। असते कशी? हो आत्या, मला आज संकेत आला होता। संकेत? काय संकेत आला होता तुला? आत्या, नागाचा अंत अटळ आहे आणि मला असं वाटतं तो दिवस आजच आहे। नेत्रा, तुम्ही हे सगळं ठरवा, मी त्या बाईवर लक्ष ठेवतो। नाही नाही साहेब, ऐका, आपण असं लक्ष ठेवलं तर तिला संशय येईल। त्या दिवशी माहिती आहे ना काय झालं होतं? आपण तिच्यावर पाळत ठेवून होतो आणि तिला पूर्ण कल्पना होती आपण काय करतोय त्याची। त्यापेक्षा आपण असं करूया आत्या, आम्ही घरात तिच्याकडे दुर्लक्षच करतो, म्हणजे तिला अजिबात काही जाणवू देत नाही। आत्या, तुम्ही बाहेर आहात ना, तुम्ही बाहेरच थांबा आणि बाहेरून तिच्यावर पाळत ठेवा। ती घराबाहेर पडली की लगेच आम्हाला कळवा। चालेल, मी बाहेरच थांबते। ती आली की मी तुम्हाला फोन करून कळवते। आम्ही तयार आहोत आत्या, तुमचा फोन आला की निघतो लगेच। बर साहेब, मला असं वाटतं तुम्ही नका येऊ आमच्या बरोबर। मला असं वाटतं तुम्ही घरीच थांबा। घरी पालगुनी ते केतकी काकू तन्मय सगळेच आहेत, आपण त्यांना एकटा नाही ना सोडू शकत। तुम्ही त्यांच्यासोबत थांबा। आत्या, तुम्ही मला फोन करा, मी लगेच निघेन। हा, मी वाट बघते तुमच्या फोनची। ठीक। काय झालं? नेत्रा, सांभाळून, काही होऊ शकतं। ती बाई म्हणाली होती ती तुला। मला काही होणार नाही, देवी आईवर विश्वास ठेवा। सापडली का?
तुम्ही ठीक आहात? या मुलीला घरात आणून मूर्खपणा केलायस तू. माझी शूरवीर नाचून असताना मला काहीही होणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.